Hello everybody and good afternoon all of you. Once again welcome back to my YouTube channel. Today we are going to discuss about our mistakes while speaking in English. Let's start our video. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत की इंग्रजी बोलत असताना आपण सरसपणे चुका करतो. कारण आपल्याला सांगितलेलं असतं की इंग्रजीचा अभ्यास करत असताना व्याकरणाची गरज पडत नाही, परंतु आपण त्या चुकातून आपलं इंग्रजी दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण सरसपणे चुका करतो. तर आपण कशा पद्धतीने इंग्रजी अचूकपणे बोलू शकतो ते आज आपण बघणार आहोत. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. पण तत्पूर्वी जर आपण व्हिडिओवर नवीन असाल आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, लाईक केलं नसेल, तर कृपया चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि बेल आयकॉन प्रेस करायला मात्र विसरू नका. तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया. समजा मित्रांनो, आता मला म्हणायचंय की माझ्याकडे कार आहे, माझ्याकडे कार आहे किंवा माझ्याजवळ कार आहे. हे वाक्य जर मला इंग्रजीमध्ये बोलायचं असेल तर आपण सरसपणे चुकीचा वापर करून हे वाक्य बोलतो. कसं बोलतो? आय एम हॅव्हिंग अ कार. आय एम हॅव्हिंग अ कार हे वाक्य चुकीचं आहे. ह्या वाक्यामध्ये वापरलेलं जे व्याकरण आहे ते चुकीचं आहे. हे वाक्य बरोबर आपण कशा पद्धतीने बोलू शकतो? आय हॅव अ कार. या ठिकाणी तुम्हाला हॅव वापरायचं आहे, कारण हॅव मुळे आपण वाक्यामध्ये मालकी हक्क दर्शवतो की आय हॅव अ कार, माझ्याजवळ एक कार आहे किंवा माझ्याकडे एक कार आहे. जसं आय हॅव अ पेन, माझ्याजवळ एक पेन आहे. आय हॅव अ बाईक, माझ्याजवळ बाईक आहे. अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो आय हॅव अ कार, माझ्याजवळ एक कार आहे. हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. म्हणजे आय एम हॅव्हिंग अ कार हे वाक्य चुकीचं आहे. परंतु आजकाल लोक काय करतात? सरसपणे इंग्रजी बोलताना ही वाक्य बोलतात. आय एम हॅव्हिंग अ कार. चुकीचं वाक्य आपण बोलताना सहज बोलतो. हे वाक्य चुकीचं आहे. आय हॅव अ कार हे वाक्य अशा पद्धतीने बोलायला हवं. त्यानंतर दुसरं वाक्य बघा मित्रांनो, तो मला ओळखत नाही. तो मला ओळखत नाही हे वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे की तो मला ओळखत नाही. मग बोलताना सहजपणे लोक बोलतात की ही डोंट नो मी. ही डोंट नो मी. ह्या ठिकाणी जे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे मित्रांनो ते चुकीचं आहे. कारण ही, शी, इट बरोबर आपण डज नॉट हेल्पिंग वर्ब वापरतो. म्हणजे डज हे हेल्पिंग वर्ब वापरतो आणि त्याच्यामध्ये नकार दर्शवण्यासाठी, नॉट लिहिण्यासाठी डझंट किंवा डज नॉट. मग हे वाक्य कसं पाहिजे होतं? ही डझंट नो मी. ही डझंट नो मी. ही डझंट नो मी. तो मला ओळखत नाही. ही डझंट नो मी. ही, शी, इट बरोबर आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो आणि नॉट लिहिण्यासाठी, वाक्यामध्ये नॉट लिहिण्यासाठी डज या सहाय्यकारी क्रियापदाची आपल्याला काय पडते? गरज पडते. म्हणून ही डझंट नो मी. ही डझंट नो मी. तो मला ओळखत नाही. अशा पद्धतीने हे वाक्य हवं होतं. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो, आपल्याला म्हणायचं की मी तुमच्याशी सहमत आहे. मी तुमच्याशी सहमत आहे. मी तुमच्या विचाराशी सहमत आहे. असं वाक्य आपल्याला इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे. मग आपण काय करतो? सरसपणे चुकीचं म्हणतो. आय एम ऍग्री विथ यू. आय एम ऍग्री विथ यू.
या ठिकाणी am जो आहे हेल्पिंग वर्ब तो चुकीचा वापरलेला आहे. हे वाक्य तुम्ही असं म्हणू शकतात, आय ऍग्री विथ यू. आय ऍग्री विथ यू, मी तुझ्याशी सहमत आहे. मी तुझ्या विचाराशी सहमत आहे. आय ऍग्री विथ यू. आय ऍग्री विथ युअर ओपिनियन असंही तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो, आपल्याला म्हणायचं आहे की ती माझ्यापेक्षा उंच आहे. ती माझ्यापेक्षा उंच आहे. मी या ठिकाणी पण आपण काय करतो, चुकीचं वाक्य बोलतो, शी इज मोर टॉलर दॅन मी. शी इज मोर टॉलर दॅन मी, हे वाक्य चुकीचं आहे. ह्या वाक्यामध्ये मोर वापरलेला आहे. या वाक्यामध्ये विशेषण आहे टॉल आणि टॉलला ER प्रत्यय लावलेला आहे. हे वाक्य डिग्रीचं आहे, कंपॅरिझन ऑफ डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्रीचं हे वाक्य आहे. हे वाक्य कसं पाहिजे होतं, शी इज टॉलर दॅन मी. शी इज टॉलर दॅन मी, ती माझ्यापेक्षा उंच आहे. ज्या विशेषणाला ER प्रत्यय लागत नाही त्याच्या अगोदर आपण मोर वापरतो. ह्या वाक्यामध्ये मोर आहे टॉलर रॉंग आहे. शी इज अ मोर टॉलर दॅन मी हे वाक्य चुकीचं आहे. पण बरोबर वाक्य काय, शी इज अ टॉलर दॅन मी, ती माझ्यापेक्षा उंच आहे असं आपण म्हणू शकतो. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, आपल्याला म्हणायचंय की तुम्ही कोठे जात आहात. तुम्ही कोठे जात आहात. आता हे पण वाक्य आपण काय करतो, अगदी चुकीचं बोलतो. म्हणजे कसं बोलतो, वेअर यू आर गोईंग. वेअर यू आर गोईंग. ह्या ठिकाणी WH टाईप नंतर, WH टाईप जो वर्ड आहे त्यानंतर म्हणजे वेअर नंतर हेल्पिंग वर्ब लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे वेअर आर यू गोईंग. वेअर आर यू गोईंग, तुम्ही कोठे जात आहात. हे वाक्य या ठिकाणी बरोबर आहे. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो, पुढच्या वाक्यामध्ये पण आपण अशाच पद्धतीने बोलताना, इंग्रजी बोलताना चुका करतो. जे तुम्ही सहजपणे बोलतात, जे चुकीचं वाक्य तुम्ही सहज बोलतात की मी 2 तासापासून वाट पाहत आलेलो आहे. मी 2 तासापासून तुझी वाट पाहत आलेलो आहे. मी 2 तासापासून तुझी वाट पाहत आलेलो आहे. हे वाक्य चुकीच्या पद्धतीने कसं बोललं जातं, आय एम वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. हे वाक्य प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आहे. या काळामध्ये आपल्याला जे बोलायचं आहे हे वाक्य चुकीचं आहे. मग हे वाक्य बरोबर कशा पद्धतीने बोलू शकतो, हे वाक्य आपण असं म्हणू शकतो, आय हॅव बीन वेटिंग फॉर यू फॉर 2 hours. मी 2 तासापासून तुझी वाट पाहत आलेलो आहे. पुढचं वाक्य बघा मित्रांनो, पुढच्या वाक्यामध्ये आता आपल्याला कोणाला नाव सांगायचं आहे. आता आजकाल तर सरसपणे म्हणतात माय सेल्फ ईश्वर. माय सेल्फ ईश्वर यादव चुकीचं आहे. असं म्हणू शकतात, आय एम ईश्वर यादव, माझं नाव ईश्वर यादव आहे, किंवा माय नेम इज ईश्वर यादव असं तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर पुढचं वाक्य बघा, पुढचं वाक्य आपल्याला म्हणायचंय की ती शाळेत गेली नाही. ती शाळेत गेली नाही. मग या ठिकाणी चुकीचं वाक्य कशा पद्धतीने बोललं जातं, शी डिडंट वेंट टू स्कूल. शी डिडंट वेंट टू स्कूल. ह्या ठिकाणी काय चुकलेलं आहे, तर वर्ब चुकलेला आहे. हे वाक्य सिंपल पास्ट टेन्स मध्ये आहे. शी डिडंट गो टू स्कूल. शी डिडंट गो टू स्कूल हे वाक्य असं हवं होतं की ती शाळेत गेली नाही. त्यानंतर पुढचं वाक्य बघा मित्रांनो, पुढच्या वाक्यामध्ये आपल्याला म्हणायचं आहे, तुझ्याजवळ
तुझ्यासाठी चांगली बातमी आहे. माझ्याजवळ तुझ्यासाठी चांगली बातमी आहे. चुकीचं वाक्य कसं बोलतो? आय हॅव अ गुड न्यूज फॉर यू. चुकीचं आहे. या ठिकाणी आर्टिकल जे आहे, ए आर्टिकल जे उपपद आर्टिकल ए वापरलेला आहे तो चुकीचा आहे. हे वाक्य असं पाहिजे होतं, आय हॅव गुड न्यूज फॉर यू. आय हॅव गुड न्यूज फॉर यू. कारण ह्या ठिकाणी न्यूज हा प्लुरल आहे, अनेक वचनी आहे. त्यामुळे तुम्ही ए ची रचना ह्या वाक्यामध्ये घेऊ शकत नाही. अ गुड न्यूज असं तुम्ही म्हणू शकत नाही. आय हॅव गुड न्यूज फॉर यू. माझ्याजवळ तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. पुढचं वाक्य बघा मित्रांनो. आता आपल्याला पुढचं वाक्य म्हणायचं आहे की या इथली माणसं किंवा इथली लोक खूप दयाळू आहेत. इथली लोक खूप दयाळू आहे असं आपल्याला म्हणायचंय. मग आपण काय म्हणतो? पीपल इज व्हेरी काइंड हिअर. पीपल इज व्हेरी काइंड हिअर. या ठिकाणी आपण सरळपणे हेल्पिंग वर्ब मध्ये चूक करतो. कारण पीपल हा जो सब्जेक्ट आहे हा प्लुरल आहे. मग पीपल आर व्हेरी काइंड हिअर. हे वाक्य अशा पद्धतीने हवं होतं. पीपल आर व्हेरी काइंड हिअर. या इथली माणसं किंवा या ठिकाणची लोक फार दयाळू आहे. पीपल आर व्हेरी काइंड हिअर. पीपल आर व्हेरी काइंड हिअर. हे वाक्य अशा पद्धतीने बोलायला हवं होतं. म्हणून ग्रामरचा वापर जरी इंग्रजीमध्ये आपण कमी करत असलो तरी सुद्धा आपलं जे वाक्य आहे ते व्याकरणातूनच प्रभावी ठरणार आहे. म्हणून वाक्य बोलताना, इंग्रजीमध्ये बोलताना आपण ग्रॅमॅटिकली मिस्टेक, व्याकरणाच्या दृष्टिकोनातून ज्या चुका आहेत त्या टाळायचा प्रयत्न केला पाहिजे आणि अगदी सहजरित्या सोप्या भाषेमध्ये इंग्रजी बोलायला पाहिजे. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.